चौकशी केली की सगळ्यांना वाटतं की मी पाळत ठेवतोय म्हणून. आता लक्ष दिलं नाही की तुम्हीच म्हणताय काहीतरी कर. काय करू? मिळालं का तुला कारण काम न करायला घरातलं? हा? अरे घरातल्या गोष्टींची जबाबदारी घे कधीतरी. हा? अरे रात्रभर आपला भाऊ घरात नाही म्हटल्यावर पण तू म्हणतो मी काय करू? कसला रे भाऊ तू? हा? मी नाही त्याला भाऊ मानत. बोललास ना पुण्यांदा, तू त्याला भाऊ नाही मानत ना? हा? नाही मानत ना? मग आजपासून मला बी बाप मानायचं नाही. माझ्या इस्टेटी मधला एक दमडा तुला द्यायचो नाही आता. अहो आता हे इस्टेटीचं कुठून आलं मध्येच? काय चाललंय काय तुमचं? इथं माझ्या गोपाळचा विचार हाय का नाही कोणाला? इथं माझा लोक घरी आला नाहीये, त्याची कोण काळजी बी करत नाही. काय त्या मुडद्याची काळजी करायची आहे? त्याची झाली तरकट, त्याची कुठेतरी काहीतरी कांड केला असेल आणि त्या अंगाशी येईल म्हणून गेला असेल पळून तो भामटा. आत्या नीट बोलायचा माझ्या लेखाबद्दल. मी काय बी वावगा ऐकून घेणार नाही, आधीच सांगते. मी काय म्हणते, आत्याबाईंचं म्हणणं थोडा वेळ बाजूला ठेवू, पण पळून गेला नसेल कशावरून? हा तर 20 वर्षापूर्वी गेलाच होता की पळून, तसंच आत्ता गेला असेल. तेव्हा भिवून गेले होते ते. आता कसली भीती आहे त्यांना? सगळं तर चांगलंच चाललंय की. का तुमची अशी इच्छा आहे त्यांनी पळून जावं? हाय का आता मी का म्हणलंय असं? असं म्हणू पण नका. काय लग्न झालंय आता त्यांचं, आणि ही त्यांची बायको त्यांना असं पळून नाही जाऊ देणार. पाताळात जरी असतील ना तरी हुडकून काढल. पण भाऊजी पातळात जाऊन का लागतील? म्हणजे तुला एक काका बाई आहे व्हय, पातळात जायला? या मायलेकांचं डोकं वाई, जरा शांत बसा. मी काय म्हणतो, आपण दुपारपर्यंत जरा गोपाळची वाट बघूया. नाही, मला असं गप्प घरात बसून वाट नाही बघता येणार. मी जाऊन हुडकून आणते ह्यांना. काय हाताला लागणार नाही आता. वाट्याला फाटण गावाला हेलपाटा अशी गत होणार आहे तुझी. हा, तो गेला त्याचं काम करून, तो आता येत नसतोय. काय वाट बघू नको त्याची, विसरून जा त्याला.